नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं डी-एन-ए सेशनमध्ये. आजच्या लोकसत्ता आणि द हिंदू या 2 न्यूजपेपरमधले इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करणार आहोत. तुम्ही जर पहिल्यांदा हे सेशन बघत असाल तर तुमच्यासाठी शॉर्टमध्ये माहिती सांगून देतो की त्या दिवसाचे जे न्यूजपेपर असतात 2 इम्पॉर्टंट जे आपल्या परीक्षेसाठी आहेत, द हिंदू आणि लोकसत्ता, त्याचं ॲनालिसिस आपण करत असतो. सोबतच त्याच्यावरती बेस्ट काही प्रॅक्टिस क्वेश्चन देखील याच्यामध्ये आपण बघत असतो. ठीक आहे, तर वेळ न घालवता आपण एक एक मुद्दे डिस्कस करायला सुरुवात करूया. पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे फॅक्च्युअल. आपल्यासाठी आजच्या लोकसत्तामध्ये आलेली ती न्यूज आहे. फक्त एक फॅक्ट आपल्याला याच्यातली लक्षात ठेवायची आहे, बाकी कोणताही कंटेंट आपल्यासाठी दुसरा इम्पॉर्टंट नाही. 2 लोकेशन आहेत फक्त. त्या 2 लोकेशनच्या दरम्यान जी रो सर्व्हिस सुरू करण्यात आलेली आहे ते आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. मुंबई ते विजयदुर्ग या 2 लोकेशनच्या दरम्यान रो सर्व्हिस म्हणजेच काय, फेरी सर्व्हिस, समुद्राच्या मार्गाने जहाजाचा ट्रान्सपोर्टेशनचा तो मुद्दा आहे, ती सर्व्हिस सुरू करण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती आहे की मुंबईहून कोकणला जाणारा बराच म्हणजे प्रवाशांचा ते प्रमाण असतं बरंच. त्या दरम्यान त्याच्यामध्ये वेळ जास्त जातो. बाय रोड जर तो प्रवास करायचा असेल तर मग तोच ट्रॅव्हल टाईम, तोच प्रवासाचा कालावधी कमी करण्याच्या दृष्टीने सरकारच्या बाजूने हा जो आहे तो मुद्दा तिथं सुरू करण्यात आलेला आहे. ही जी ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे, एक्सपेरिमेंटल बेसिसवरती आहे. लोकेशन फक्त लक्षात ठेवा, लोकेशन आपल्याला विचारू शकतात. त्या अनुषंगाने हा आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे फॅक्च्युअल. नेक्स्ट, पुढचा मुद्दा तो प्रिलिम्सच्या अनुषंगाने महत्त्वाचा आहे. मेन्सला पण याचा रिलेव्हन्स आहे, ते कशा पद्धतीने ते देखील सांगतो. ठीक आहे, मुद्दा काय एक्झॅक्टली, तर 27 फेब्रुवारी हा जो दिवस आहे तर तो चंद्रशेखर आझाद यांची पुण्यतिथीचा दिवस म्हणून तो ऑब्झर्व केला जातो, पाळला जातो. तर 27 फेब्रुवारी 1931ला त्यांचा मृत्यू झालेला होता. त्याला आता 95 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे इतिहासातल्या अशा काही घडामोडी ज्याच्यामध्ये अशी काही विशिष्ट वर्ष पूर्ण होत असतील तर त्याच्यावरती आयोग आपल्याला प्रश्न विचारण्याचा ट्रेंड एक दिसून येतो. चंद्रशेखर आझाद आपल्याला माहिती आहे HRA आणि HSRA या 2 संघटनांशी ते संबंधित होते. त्याच्या अगोदर तरुण वयामध्ये त्यांनी गांधींचं जे असहकार आंदोलन किंवा असहकार चळवळ सुरू झालं होतं त्याच्यामध्ये ते सामील झालेले होते. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आलेली होती. मग त्यांना कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना नाव विचारलेलं होतं की तुमचं नाव काय, तर त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की माझं नाव आहे आझाद. ठीक आहे, तर तिथं तो एक रेफरन्स, एक बॅकग्राऊंड फक्त लक्षात ठेवा. परंतु असहकार चळवळ आपल्याला माहिती आहे की 1922ला असहकार चळवळ बंद करण्यात आली होती. चौरी चौरा इन्सिडन्स जो झालेला होता त्याच्यानंतर गांधींनी निर्णय घेतलेला होता की ही असहकार चळवळ मी थांबवत आहे. या निर्णयामुळं बरेच लोक नाराज झालेले होते, त्यापैकी एक होते चंद्रशेखर आझाद. मग या घटनेनंतर ते क्रांतिकारी कारवायांकडे वळालेले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी पहिल्यांदा रामप्रसाद बिस्मिल आणि सचिंद्रनाथ सन्याल या दोघांनी जी स्थापन केलेली संघटना होती हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन, त्या संघटनेमध्ये ते पहिल्यांदा सामील झाले होते. या संघटनेच्या मार्फत एक महत्त्वाची कृती करण्यात आली होती ज्याला आपण काकोरी कट खटला किंवा काकोरी ट्रेन रॉबरी डेकॉयटी म्हणून ओळखतो. तर ती 1925ची घटना आपल्यासाठी महत्त्वाची आहे. 8 डाऊन ट्रेन काकोरी या स्टेशनकडे जाणारी ती ट्रेन ब्रिटिशांची रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, ती लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु त्याच्यामध्ये एका सामान्य व्यक्तीचा मृत्यू झालेला होता. त्यामुळे या प्रकरणाने थोडीशी वेगळी कलाटणी त्याला मिळालेली होती, वेगळं वळण मिळालेलं होतं. आणि या दरम्यान झालं काय की मग या HRA संघटनेशी संबंधित असलेले कार्यकर्ते पकडण्यात आलेले होते. बहुतांशी नेतृत्व याच्या अंतर्गत कैद करण्यात आलेलं होतं. नंतर मग चंद्रशेखर आझाद यांच्याकडं या HRAची जबाबदारी गेली. त्यांनी त्याचं पुनरुज्जीवन करून, त्याला रिज्युनेट करून HSRA नावाची संघटना स्थापन केली होती 1928मध्ये, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. मग याच्याशी संबंधित असलेले आणखी एक महत्त्वाची व्यक्ती भगतसिंग, HSRA संघटनेशी संबंधित असलेले. त्यांच्याकडूनच 1929ला सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकण्यात आलेला होता आणि स्वतःला अटक देखील तिथं करून घेण्यात आली होती. त्याच्या अगोदर सॉन्डर्स नावाच्या व्यक्तीचा खून देखील करण्यात आलेला होता, वध करण्यात आलेला होता. त्याला कारण काय होतं की लाला लजपत राय यांचा लाठीचार्जमध्ये मृत्यू झालेला होता. त्याला कारणीभूत सॉन्डर्स आहे असं मानलं गेलं होतं आणि मग त्याचं तिथं वध करण्यात आला होता. त्याच्यानंतर एक घटना झालेली होती 1929ची. सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकण्यात आलेला होता. याच्यामध्ये भगतसिंग आणि त्यांचे सहकारी त्यांनी स्वतःला अटक करून घेतलेली होती. परंतु त्यावेळी देखील चंद्रशेखर आझाद या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवण्यामध्ये यशस्वी झालेले होते. परंतु शेवटी 17 फेब्रुवारी 1931 दिवशी
या दिवशी अल्फ्रेड पार्क अलाहाबाद या ठिकाणी पोलिसांनी त्या पूर्ण गार्डनला, त्या पार्कला, उद्यानाला वेढा घातलेला होता आणि त्यावेळी त्यांचा तिथं मृत्यू झालेला होता. ठीक आहे. 95 इयर्स कंप्लीट झालेली आहेत, 95 वर्ष कंप्लीट झालेले आहेत त्यांच्या पुण्यतिथीला. त्यामुळं हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ठीक आहे. पुढचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी, तो आहे MP लॅड स्कीम. ठीक आहे. ही स्कीम खूप जुनी आहे. आपल्याला माहिती आहे की 1993ला त्याची सुरुवात करण्यात आलेली होती. MP म्हणजे खासदार, जो त्या मतदारसंघातला खासदार असेल तो काही डेव्हलपमेंटल वर्क्स त्याच्याशी संबंधित त्याची शिफारसी करू शकतो की हे काम करणं अपेक्षित आहे माझ्या मतदारसंघातलं. त्याच्यासाठीचा एक फंड, सेपरेट निधी तिथं दिला जात असतो. ती स्कीम महत्त्वाची आहे. ती स्कीम सध्या चर्चेत आहे. उत्तर प्रदेशला एक्झॅक्टली आउट ऑफ स्टेट म्हणजे कोणकोणत्या राज्यांमधून अशा पद्धतीने MP लॅड्स फंड मिळतात, तो एक मुद्दा याच्यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. आपल्यासाठी प्रिलिमसाठी ही स्कीम महत्त्वाची आहे. अशा जुन्या स्कीम्सबद्दल पण प्रश्न विचारला जातो. का विचारला जातो? कारण त्या आजपर्यंत तशाच सुरू असतात. ठीक आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल क्वेश्चन विचारला जातो आणि अशी काही न्यूज येत असते अशा स्कीम्सबद्दल, तर त्याच्याबद्दल पण आपल्याला क्वेश्चन विचारला जात असतो. याच्याबद्दल बघा, UPSCने प्रिलिम्सला क्वेश्चन विचारलेला आहे 2020मध्ये. आता स्कीम 1993ची आहे तरी देखील स्कीम विचारलेला आहे. याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर तुम्ही पोस्ट करायचं आहे की याचं उत्तर एक्झॅक्टली काय असू शकतं. 4 स्टेटमेंट दिलेले आहेत त्या निधीच्या संदर्भातले, MP लॅड स्कीमच्या संदर्भातले असलेले. ते कोणते त्यापैकी योग्य आहे ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. व्यवस्थित चारही स्टेटमेंट रीड करा आणि त्याच्यानंतर तुमचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये पोस्ट करायचं आहे. करेक्ट आन्सर जे आहे ते कॉमेंट बॉक्समध्येच तिथं पोस्ट केलं जाईल. ठीक आहे. या पद्धतीने स्कीम्स ज्या चर्चेत येत असतात त्याच्याबद्दल प्रश्न विचारला जातो. विद्यार्थ्यांना काय वाटतं की कधीचेही करंट अफेअर्स विचारले जातात, तर तसं नसतं की अशा पद्धतीने मुद्दा तो चर्चेत असतो त्याचवेळी त्याच्यावरती क्वेश्चन विचारण्याचा आयोगाचा ट्रेंड असतो. ठीक आहे. तर तो एक मुद्दा व्यवस्थित नीट समजून घ्या. त्याच्यानंतर GS पेपर 2 पॉलिटी गव्हर्नन्स, त्याच्याशी संबंधित आलेला महत्त्वाचा मुद्दा आपल्याला डिस्कस करायचा आहे. तो आहे 16th फायनान्स कमिशनचा, 16वा वित्त आयोग. आता याच्याशी संबंधित काही फॅक्ट्स या आर्टिकलमध्ये देण्यात आलेल्या आहेत. फायनान्स कमिशनची तरतूद एक्झॅक्टली कशाच्या अंतर्गत असते, कोणत्या आर्टिकलच्या अंतर्गत असते, तो मुद्दा आपल्यासाठी पॉलिटीमध्ये प्रिलिम्सच्या अनुषंगाने महत्त्वाचा आहे. ते त्याच्या बाबतीमध्ये रीड करायचं आहे. ठीक आहे. बेसिक डिटेल्स. 16 फायनान्स कमिशन, त्याच्या काही शिफारसी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. मग ते चालू घडामोडीचे जे प्रश्न असतात 15 त्याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर तो एक मुद्दा महत्त्वाचा लक्षात ठेवायचा आहे. आता इथं बेसिक काही गोष्टी इथं नमूद केलेल्या आहेत, तर त्या कोणत्या एक्झॅक्टली आहेत त्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्या आपण व्यवस्थित गो थ्रू करूया, जाणून घेऊया. पहिला महत्त्वाचा मुद्दा, या फायनान्स कमिशनचा टास्क एक्झॅक्टली काय असतं, तर व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल डिव्होल्यूशन ते डिटरमाइन करणं. व्हर्टिकल म्हणजे केंद्र सरकार, केंद्र आणि राज्य यांच्या दरम्यान एक्झॅक्टली या रेव्हेन्यूचं, या महसुलाचं वितरण कसं असेल ते याच्यामध्ये ठरवलं जात असतं व्हर्टिकलमध्ये. आणि हॉरिझॉन्टल म्हणजे काय, की राज्यांमध्ये एक्झॅक्टली या रेव्हेन्यूचं, या महसुलाचं वितरण कसं असेल ते त्याच्यामध्ये ठरवलं जात असतं. ठीक आहे. 14व्या वित्त आयोगाने काय केलेलं होतं, 32% वाटा म्हणजे ₹100 जर महसूल केंद्र सरकारकडे जात असेल तर त्याच्यातले ₹32 राज्यांना दिले जावेत, अशा पद्धतीचं प्रमाण जे होतं त्याच्यामध्ये बदल केलेला होता 14व्या वित्त आयोगाने. 14व्या वित्त आयोगाने ते प्रमाण 32% वरून 42% केलेलं होतं. त्याच्यानंतर 15व्या वित्त आयोगाने ते 42%चं प्रमाण 41 केलेलं होतं. ठीक आहे. हे पर्सेंटेज लक्षात ठेवा, आपल्याला प्रिलिम्सला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. 42% आणि त्याच्यानंतर 41% केलेलं होतं 15व्या वित्त आयोगाने. 16व्या वित्त आयोगाने तेच कंटिन्यू ठेवलेलं आहे. या बाबतीमध्ये बऱ्याच राज्यांकडून मागणी केली जात होती की हे जे प्रमाण आहे ते परत एकदा वाढवलं जावं, परंतु ते प्रमाण मात्र वाढवण्यात आलेलं नाही. ठीक आहे. 16वा वित्त आयोग, आता त्याच्याशी संबंधित काही गोष्टी इथं फॅक्ट्स दिलेल्या आहेत की आर्टिकल एक्झॅक्टली कोणते रिलेटेड आहेत त्याच्याशी संबंधित असलेले. कलम 270 आणि कलम 280 याच्यामध्ये या फायनान्स कमिशनच्या जबाबदाऱ्या नमूद करण्यात आलेल्या आहेत. कॉन्स्टिट्यूशनचे हे जे 2 आर्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये फायनान्स कमिशनच्या प्रोव्हिजन्स, त्यांच्या ड्युटीज तिथं नमूद करण्यात आलेले. स्पेसिफिकली आर्टिकल 280 इम्पॉर्टंट आहे. भाग 12 जो आहे, ठीक आहे, ते आपण डिटेल्स लक्षात ठेवा. पार्ट 12मध्ये हे आर्टिकल 280 जे आहे त्याच्यामध्ये या फायनान्स कमिशनच्या जबाबदाऱ्या नमूद करण्यात आलेल्या आहेत. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे त्याची नियुक्ती एक क्वासी ज्युडिशियल बॉडी म्हणून, अर्धन्यायिक संस्था म्हणून केली जाईल, असा मुद्दा या आर्टिकल 280मध्ये नमूद केलेला आहे. 270मध्ये स्पेसिफिकली त्याची ड्युटी काय असेल ते तिथं नमूद केलेलं आहे.
याची नियुक्ती कोणाकडून, हा वित्त आयोग नेमला कोणाकडून जात असतो, तर राष्ट्रपतींकडून नेमला जात असतो. ठीक आहे. मेंबर्स जर बघितले तर याच्यामध्ये एक चेअरपर्सन असतात, चेअरमन म्हणून ज्यांना आपण ओळखतो, आणि 4 सदस्य असतात, ज्याच्यामध्ये हायकोर्टचा जज देखील एक त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. ठीक आहे. फायनान्स कमिशन, मग फर्स्ट फायनान्स कमिशन KC नियोगी त्याचे अध्यक्ष राहिलेले होते, आणि त्याच्या नंतरचे म्हणजे लेटेस्ट हे जे आहेत ते लेटेस्ट आपल्याला तिथं मात्र लक्षात ठेवावे लागतील की 16 वित्त आयोग आणि त्याच्या अगोदरचे 15 वित्त आयोग, त्यांच्या शिफारसी एक्झॅक्टली काय राहिल्या होत्या, रिकमेंडेशन एक्झॅक्टली काय राहिल्या होत्या. आता हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे बघा, मेन्सला याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. मागच प्रश्न विचारलेला आहे, 2025ची जी UPSC मेन्स झालेली आहे त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे की फिस्कल फेडरलिझम म्हणजे नेमकं काय असतं. फिस्कल फेडरलिझम म्हणजे हा जो मुद्दा आपण इथं डिस्कस करत आहोत त्यालाच फिस्कल फेडरलिझम म्हटलं जातं. हे जे डिव्हिजन केलं जातं सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांच्या दरम्यान, जो महसूल आहे, महसूल जो विभागला जातो, आर्थिक संबंध सोप्या भाषेमध्ये जो टॉपिक तुम्ही रीड करता पॉलिटीच्या पुस्तकामध्ये, त्यालाच फिस्कल फेडरलिझम म्हणलं जातं, आर्थिक संघराजवाद म्हणलं जातं. संघराजवाद म्हणजे आपल्याला माहिती आहे की अधिकारांचं विभाजन केलं जातं त्याच्यामध्ये, तसंच आर्थिक संघराजवाद म्हणजे फायनान्शियल डिस्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये केलं जातं, आर्थिक वितरण त्याच्या अंतर्गत केलं जात असतं. ठीक आहे. आता जो 16वा वित्त आयोग आहे, 16th फायनान्स कमिशन, त्याचे चेअरमन आहेत अरविंद पानगरिया. त्याच्या अगोदर 15वा वित्त आयोग जो राहिलेला होता त्याचे अध्यक्ष राहिले होते NK सिंग. ठीक आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. अरविंद पानगरिया 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष, आणि त्याच्या अगोदर 15th फायनान्स कमिशन जो राहिलेला होता त्याचे NK सिंग हे अध्यक्ष राहिलेले होते. याच्याबद्दल प्रिलिम्सला प्रश्न विचारतील, मेन्सला आपल्याला प्रश्न विचारतील की या फिस्कल फेडरलिझमशी संबंधित इश्यूज एक्झॅक्टली काय आहेत, या आर्थिक संघराजवादामध्ये मुद्दे किंवा समस्या नेमक्या काय आहेत, आपल्याला तेच मुद्दे त्याच्यामध्ये नमूद करायला लागतील की या पद्धतीने हा जो बदल झालेला आहे, या बदलामुळं झालेलं काय आहे की राज्यांकडं जाणारा जो महसूल आहे तो कमी झालेला आहे. त्याच्यामुळं बरीच राज्य जसे की तामिळनाडू राज्य असेल, केरळ राज्य असेल, यासारख्या राज्यांनी ही मागणी केलेली होती की परत एकदा हा रेव्हेन्यूचा शेअर तो वाढवला जावा. सोबतच GST सारखे जे रिफॉर्म्स आणलेले आहेत गेल्या काही वर्षांमध्ये, याच्यामुळं झालेलं काय की राज्यांकडं असलेली कर वसुलाची जी जबाबदारी होती, ते कर जे आहेत ते आता कमी झालेले आहेत. आपण वन नेशन वन टॅक्सच्या दिशेने हे जे पाऊल टाकलेलं आहे त्याच्यामुळं राज्यांकडं जाणारा टॅक्स कमी झालेला आहे. तो डायरेक्टली आता जास्तीत जास्त प्रमाणात कुठं जातो, तो जातो केंद्र सरकारकडं, सेंट्रल गव्हर्नमेंटकडं जातो, आणि मग सेंट्रल गव्हर्नमेंटकडून परत या पद्धतीने तो राज्यांकडं पाठवला जात असतो. ठीक आहे. मग हे प्रमाण कमी झाल्यामुळं राज्यांची आर्थिक स्थिती खालावलेली बघायला मिळते. त्याच्या बाबतीमध्ये बरेच रिपोर्ट्स देखील आलेले आहेत. त्यामुळे तो मुद्दा आपल्यासाठी मेन्ससाठी महत्त्वाचा आहे की या फिस्कल फेडरलिझमशी संबंधित एक्झॅक्टली इश्यूज काय आहेत ते आपल्याला मेन्सच्या अँगलने माहीत पाहिजेत, प्रिलिम्सच्या अँगलने हे आर्टिकल माहीत पाहिजेत. आणखी एका आर्टिकलचा याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे, ते आर्टिकल 275. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की स्टेटच्या स्पेसिफिक काही नीड्स असतील तर त्याच्यासाठी फिस्कल ट्रान्सफर केल्या जाऊ शकतात. ती तरतूद आर्टिकल 275मध्ये तिथं नमूद करण्यात आलेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा मुद्दा GS पेपर 2 मधला IR आणि मॅपिंगशी संबंधित असलेला. आपल्याला माहिती आहे की काय सुरू आहे जागतिक पातळीवरती. इस्रायलच्या बाजूने इराणवरती मिसाईल अटॅक करण्यात आलेला आहे, तर तो मुद्दा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे मॅपिंगच्या अनुषंगाने आणि IRच्या अनुषंगाने. ठीक आहे. की याची इम्प्लिकेशन्स एक्झॅक्टली इंडियावरती काय होतील, भारतावरती परिणाम काय होतील, यांच्या दरम्यान जो काही वाद आहे त्याच्यावरती फोकस नसेल एक्झामचा प्रश्न विचारण्याचा. फोकस काय असेल की भारतावरती याचे परिणाम काय होतील. आपल्याला माहिती आहे की पर्शियन गल्फ कंट्रीज जे आहेत, या गल्फला लागून असलेलं इथून मोठ्या प्रमाणामध्ये क्रूड ऑइल भारतामध्ये येतं, तर ते क्रूड ऑइल आता महाग होऊ शकतं. त्याचा परिणाम इंडियामध्ये होऊ शकतो. डायरेक्टली पेट्रोल डिझेल त्याच्या किमती वाढू शकतात. दुसरा मुद्दा आहे की मॅपिंगमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग पर्शियन गल्फला लागून असलेले देश विचारतील, इराणला कोणकोणत्या देशांच्या सीमा लागून आहेत तो प्रश्न विचारू शकतात. चाबहार बंदर आपल्याला माहिती आहे, चाबहार बंदरामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, तो महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या अनुषंगाने अझरबैजान अर्मेनियामध्ये मागे संघर्ष सुरू होता एका काराबाख नागोर्नो रिजनला घेऊन, तर तो मॅपिंगच्या अनुषंगाने महत्त्वाचा आहे मुद्दा. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपल्याला रीड कराव्या लागतील. ठीक आहे. आपल्याला मेन्सच्या अनुषंगाने IRमध्ये क्वेश्चन काय विचारतील की आपला जो इंडियन डायस्पोरा या मोठ्या प्रमाणात या भागामध्ये बघायला मिळतो, त्याच्या अनुषंगाने सिक्युरिटी थ्रेट काय असू शकतात, किंवा बऱ्याच वेळा असं होतं की ज्यावेळी असा काही संघर्षाचा मुद्दा उपस्थित होतो त्यावेळी तिथं भारतीय जे आहेत त्यांना तिथून बाहेर काढण्यासाठी, सुखरूप भारतात आणण्यासाठी काही मिशन लॉन्च केले जातात. तर या मिशनवरती बघा प्रिलिम्सला क्वेश्चन विचारतात. मेन्सला आपल्याला प्रश्न काय विचारतील की इंडियावरती या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट काय होतो,
कशाचा? वेस्टमध्ये जे काही डिस्टर्बन्सेस सुरू आहेत, म्हणजे भारताच्या वेस्टला, भारताच्या पश्चिमेला जे काही डिस्टर्बन्सेस सुरू आहेत त्याचा इम्पॅक्ट एक्झॅक्टली काय होतो कशावरती? इंडियन डायस्पोरावरती. तो आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे इंडियन डायस्पोराच्या अनुषंगाने. आणि मागं तसा प्रश्न विचारलेला देखील आहे की वेस्टमध्ये जो इंडियन डायस्पोरा वाढत चाललेला आहे त्याचे भारतासाठी इकॉनॉमिक काय इम्पॅक्ट आहेत, पॉलिटिकल काय इम्पॅक्ट आहेत, म्हणजे त्याला जिओ पॉलिटिकल असं तिथं संबोधलेलं होतं, आणि स्ट्रॅटेजिक काय भारतासाठी इम्पॉर्टन्स आहे या वेस्टकडच्या वाढत चाललेल्या डायस्पोराचा. तो क्वेश्चन आपल्याला विचारलेला होता. ठीक आहे, त्या अनुषंगाने हा मुद्दा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर GS पेपर 3मध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये रिलेट करायचं आहे या स्किल इंडियाशी संबंधित आलेल्या आर्टिकलला, किंवा याला आपण पॉप्युलेशनसोबत देखील रिलेट करू शकतो. ठीक आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये आपण काय याला डिस्कस करतो आहे, कारण इथं स्पेसिफिकली स्किलशी संबंधित काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत. भारताचा जो डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे तो 2040पर्यंत एंड होणार आहे. ठीक आहे, 2040ला तो संपणार आहे. हा डेमोग्राफिक डिव्हिडंड काय आहे? लोकसंख्याशास्त्रीय लाभांश असं त्याला म्हटलं जातं. म्हणजेच काय तर यंग पॉप्युलेशन आपल्याकडं खूप जास्त आहे. तो संपणार आहे 2040ला. म्हणजे काय होणार आहे की मग आपल्याकडे ही यंग पॉप्युलेशन ही आहे अशी मोठ्या प्रमाणात असलेली पॉप्युलेशन ओल्ड एजमध्ये शिफ्ट होणार आहे आणि ओल्ड एज पर्सनचं प्रमाण आपल्याकडं वाढत जाणार आहे. ऑलरेडी युरोपियन युनियनमधले काही देश आणि चीनमधले काही देश त्यांनी काय केलेलं आहे की त्यांच्याकडं जो असा डेमोग्राफिक डिव्हिडंड त्यांना लाभलेला होता त्यातला ऑलमोस्ट 50% सेकंडरी लेवलचे जे स्टुडंट्स होते त्यांना एनरोल त्यांनी केलेलं होतं व्होकेशनल एज्युकेशन स्ट्रीम्समध्ये. भारतामध्ये जर हे प्रमाण बघितलं तर फक्त 1.3% आहे. मुद्दा बेसिकली काय आहे समजून घ्या की आपल्याकडं जी ही यंग एज मोठ्या प्रमाणात पॉप्युलेशन आहे त्यांच्या बाबतीमध्ये स्किल्स आपण एक्झॅक्टली काय देणार आहोत आणि पुढं जाऊन यांना जॉब्स म्हणजे एम्प्लॉयमेंट एक्झॅक्टली एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या पॉप्युलेशनला काय देणार आहोत त्याच्याशी संबंधित असलेला त्याच्या अराउंड फिरणारा हा सगळा मुद्दा आहे. म्हणून तो मुद्दा इथं उपस्थित करण्यात आलेला की व्होकेशनल एज्युकेशनल स्ट्रीम्समध्ये एनरोल करण्यात आलेलं होतं युरोपियन युनियनमधल्या बऱ्याच देशांकडून, चायनाकडून 50% ऑलमोस्ट त्या विद्यार्थ्यांना सेकंडरी लेवलच्या स्टुडंटला, कारण त्यांच्याकडे स्किल्स येतील जेणेकरून पुढं त्यांना जॉब एम्प्लॉयमेंट मिळण्यामध्ये फार इश्यूज येणार नाहीत. आपल्याकडं ते प्रमाण फक्त 1.3% आहे. एक गोष्ट आहे की NEPमध्ये तो मुद्दा उपस्थित करण्यात आला होता की 2025पर्यंत 50% विद्यार्थ्यांना या पद्धतीने व्होकेशनल एज्युकेशनकडं एक्सपोज केलं जाईल असं तिथं वर्डिंग वापरण्यात आलेलं आहे. आता याच्याबद्दल थोडीशी शंका आहे की एक्झॅक्टली पावलं काय टाकली जातील. व्होकेशनल एज्युकेशनचा जर विचार केला तर भारताच्या बाहेर, भारत सोडून इतर देशांमध्ये जर विचार केला तर एज्युकेशन बजेट जे असतं त्यापैकी 2% या व्होकेशनल एज्युकेशनवरती स्पेंड केले जातात. चीन, जर्मनी यासारखे देश 11% त्याच्यावरती इन्व्हेस्ट करतात. भारतामध्ये असा कुठलाही डेटा उपलब्ध नाही, कारण आपल्याकडं फ्रॅगमेंटेड ट्रेनिंग स्कीम आहेत वेगवेगळ्या मिनिस्ट्रीच्या या व्होकेशनल एज्युकेशनला घेऊन स्पेसिफिकली. मागं आपल्याला माहिती आहे की एक PM प्राईम मिनिस्टर इंटर्नशिप स्कीम तिथं लॉन्च करण्यात आली होती, बजेट जे होतं 2025-26चं त्याच्यामध्ये, परंतु त्याला जो काही निधी ॲलोकेट केलेला आहे त्यापैकी फक्त 5% निधी स्पेंड करण्यात आलेला आहे, तिथं वापरण्यात आलेला आहे. याच्यावरून आपल्याकडच्या ज्या स्किलशी संबंधित असलेल्या योजना आहेत त्याचं कामकाज कसं चालतं त्याची आयडिया याच्यामध्ये येऊ शकते. ठीक आहे, कॅगचा एक रिपोर्ट मागं आलेला होता, त्याने स्किल इंडिया मिशन आणि आपलं जे एक फ्लॅगशिप स्कीम राहिलेली होती जी 2015ला आपण सुरू केलेली होती, प्रधानमंत्री कौशल विकास योजना. महत्त्वाचा मुद्दा आहे, 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत या स्कीमला. ठीक आहे, प्रधानमंत्री कौशल विकास योजना 15 एप्रिल 2015ला ती स्कीम सुरू करण्यात आलेली होती. 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या रिपोर्टमध्ये कॅगच्या त्यांनी सांगितलं होतं की काही आर्थिक त्याच्यामध्ये गैरव्यवहार झालेले बघायला मिळत आहेत. ठीक आहे, तर मग स्किलच्या अनुषंगाने मुद्दा का महत्त्वाचा आहे, कारण डेमोग्राफिक डिव्हिडंड खूपच सध्या चर्चेत आहे. त्याच्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचं एक सॅम्पल म्हणून क्वेश्चन इथं दिलेला आहे PYQ मागचा, की मागं कशा पद्धतीने क्वेश्चन विचारलेला आहे. डेमोग्राफिक डिव्हिडंड इन इंडिया विल रिमेन ओनली theoretical unless our manpower becomes more educated, aware, skilled and creative. What measures have been taken by the government to enhance the capacity of our population
मेजर्स विचारलेले आहेत, म्हणजेच काय की इनिशिएटिव्ह कोणते स्कीम सुरू केलेले आहेत टू बी मोर प्रोडक्टिव्ह अँड एम्प्लॉयबल 2016चा हा प्रश्न आहे. मुद्दा काय आहे की आपल्याकडं हा जो लोकसंख्याशास्त्रीय लाभांश आपल्याला मिळालेला आहे तो फक्त सैद्धांतिकच राहील, म्हणजे थेरॉटिकलच राहील जर आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली नाही. म्हणजेच काय की आपलं जे हे मनुष्यबळ आहे त्याला अधिक शिक्षित आपण बनवलं नाही, जागरूक बनवलं नाही, त्याला स्किल्स दिले नाहीत, तर तो फक्त कागदावरतीच राहील, त्याचा फायदा भारताला काही होणार नाही. मग भारत या लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाची क्षमता वाढवण्यासाठी, त्याला अधिक उत्पादक करण्यासाठी नेमकं काय करत आहे ते विचारलेलं आहे. मग पहिल्यांदा या स्टेटमेंटला आपल्याला टॅकल करायला लागेल की हे स्टेटमेंट कसं ट्रू आहे ते आपल्याला तिथं नमूद करायला लागेल की येस करेक्ट आहे की एज्युकेशन कसं महत्त्वाचं आहे, अवेअर असणं हा यूथ कसं महत्त्वाचा आहे. मग याचे आपल्याला सोशल अँगल नमूद करता येऊ शकतात, इकॉनॉमिक अँगल नमूद करू शकतो आपण, हेल्थचे अँगल नमूद करू शकतो. ठीक आहे, एज्युकेशन देणं कसं गरजेचं आहे, मग तो कसं परत फायनान्शियली कॉन्ट्रीब्यूट करू शकतो तो यूथ, ते नमूद करू शकतो आपण. स्किल असेल तर मग एम्प्लॉयमेंट कशी त्याला मिळू शकते ते आपण नमूद करू शकतो. जर एम्प्लॉयमेंट नाही मिळाली तर हा डेमोग्राफिक डिवायडंट जो आहे तो डेमोग्राफिक डिझास्टर कसा बनू शकतो, आपत्ती आपल्याला कसा बनू शकतो, हे तरुण चुकीच्या मार्गाने जाऊ शकतात तो मुद्दा आपण नमूद करू शकतो. ठीक आहे, हे झालं पहिल्या स्टेटमेंटशी संबंधित असलेलं. मग उपाय कोणते, तर मग आपल्याला स्कीम्स तिथं नमूद करायला लागतील. मग तुम्ही मागच्या 10 वर्षातल्या स्कीम नमूद करू शकता. प्रधानमंत्री कौशल विकास योजनेपासून सुरू करा. स्किल इंडिया मिशन एक्झॅक्टली काय होतं, कशासाठी आणलं होतं ते नमूद करू शकतो. तिथपासून ते प्राईम मिनिस्टरची इंटर्नशिप स्कीम आहे तिथपर्यंत आपण गोष्टी सगळ्या नमूद करू शकतो. ठीक आहे, या पद्धतीने या क्वेश्चनला आपल्याला टॅकल करता येईल. ठीक आहे, एवढेच मुद्दे आजच्या दोन्ही न्यूजपेपरमधले इम्पॉर्टंट आहेत. तर डेली हे लेक्चर येत राहील. आत्ता बेसिकली स्क्रीन रेकॉर्डिंग करून या पद्धतीने हे व्हिडिओ येत आहेत. थोड्या दिवसामध्ये ॲक्च्युली फेस टू फेस मी समोर दिसेल अशा पद्धतीने व्हिडिओ तिथे डिस्प्ले व्हायला सुरू होतील. ठीक आहे, आता ही जी PDF आहे ही PDF तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल टेलिग्राम चॅनलला. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. या पद्धतीने मार्क केलेली ही ॲज इट इज PDF तुमच्यासोबत तिथं शेअर केली जाईल. ठीक आहे, थँक्यू सो मच.